वाहून जातात, मेरू पर्वतासारखे पर्वत वाहून जातात आणि गिरी महाराज तसेच राहतात, वाहून जातात. त्या मेघाचं नाव काय? संवर्तक मेघ. स्टॉक तसाच आहे साहेब. एक काम करायचं, जेवढा स्टॉक शिल्लक असेल सगळे टँकर आत्ताच्या आत्ता बाहेर काढायचे. काय करू? गोकुळात जायचं, सगळा वर्षाव गोकुळावर करून टाकायचा. ऐक काय, गोकुळाचं नामोनिशान मिटवायचं. तातडीने आज्ञा मेघा करी राव, तातडीने आज्ञा मेघा करी राव, तातडीने आज्ञा मेघा करी राव, तातडीने आज्ञा मेघा करी राव. गोकुळीचा देवांचा राजा इंद्र तातडीने आज्ञा केली, त्यांनी फरमान काढलं, त्यांनी काय सगळ्या मेट्रो रद्द. तातडीने आज्ञा मेघा करी राव. काय करू? गोकुळीचा ठाव उरो निधी, नकाशावर गोकुळ हे गावाचं नाव शिल्लक राहता कामा. इंद्राची आज्ञा काय? गोकुळातली मुंगी सुद्धा जिवंत राहिली नाही पाहिजे. हे बाय, प्रामाणिकपणे काम कर. जर का त्यांनी पाकिट दिलं, जर का चिटिंग केली आणि जर का चौकशी आयोगात सापडला, ईडी मागे लावील, ईडी. प्रामाणिकपणे काम कर. हे बाय, गडबड नाही करायची. त्या माळीन सारखं नको करू, भीमाशंकरची माळीन. काय झालं माळीनला? अहो ते तिघारा उपासला तर काही घर तसेच निघाले. असं नाही झालं पाहिजे. गोकुळीचा ठाव उरो नेदी, तातडीने आज्ञा. आला महाराज, मेघ आला. गोकुळाच्या अंतरिक्षात मेघ दाटून आला. दुपारी 3 वाजता काळा कुट्टा अंधार झाला. 3 वाजता सूर्य गायब झाला, अंधार झाला आणि सगळ्या गोकुळातले लोक आता बैलगाड्या झोपायच्या, गाडीत बसायचं, संध्याकाळपर्यंत घरी पोहोचायचं. गाड्या सगळ्यांची निघायची लगबग आणि एकाएकी अंधार पडला. घाबरले सगळे. तेवढ्यात सोसाट्याचा वारा सुटला, सू करीत वारा सुटला. कडाडा मेघाच्या गर्जना व्हायला लागल्या. घाबरले सगळेजण, घाबरले. पाचावर धारण बसली. बाया माणसं, लेकरं बाळ, म्हातारे कोतारे. हा बाबा बाबा, बाप रे बाप, हाय गडबडली. सगळ्यांची गडबड झाली. तेवढ्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. धोधो धोधो पाऊस पडायला सुरुवात झाली. विठ्ठला विठ्ठला गाया वासर, लेकरं बाळ, म्हातारे कोतारे सैरा वायरा पळायला लागले. इतस्ता पळायला लागले. कुठेही जावं तर पाणीच पाणी. गाया वासर चौखुरी उदाळायला लागले. आकाशाकडे पाहून हुमरायला लागले. झाडं उन्मळून पडायला लागले. सगळ्या गोकुळात पाणीच मावळ.
जिकडं तिकडं त्या गोवर्धनाच्या परिसरात पाणीच पाणी पाणीच. सगळे म्हातारी एकत्र आले, कृष्णाकडे आले. कार्ट्या, कृष्णा, तुझ्यामुळं संकट आलं हे. तू इंद्राचा अपमान केला, देव कोपला, आता जगत नाही कोणी, राहत नाही जिवंत कोणी, आता दावा घालायला सुद्धा कोणी नाही राहणार रे. कुलप लावून आलोय बाबा. एखादा जरी पुण्याला गेलेला असता तर त्यांनी केला असतं माग येऊन. तुझ्यामुळं झालं. सांग आता जगायचं कसं, या संकटात वाचायचं का? भगवान शांतच, त्याच्या चेहऱ्यावर परिणामच नाही. तो म्हटलं एक काम करू. म्हटले काय? तुम्हाला जर जगायचं असेल आणि मरायचं नसेल तर आपण एक काम करू. म्हटले काय? गोवर्धन पर्वत उचलू आणि त्याच्या खाली उभं राहू. ते म्हातारे चाट झाले, एकामेकाच्या तोंडाकडे पाहायला लागले. ते म्हातारे एकामेकाला म्हणी, संपतराव ते नंदाचं कार्ट काय म्हणतंय पहा. दुसरा म्हणी काय म्हणतंय? ते म्हणतंय गोवर्धन पर्वत उचलू त्याच्या खाली. तिसरा एक जण म्हटला, राव गोवर्धन पर्वत म्हणजे का चुरमुऱ्याचं पोत आहे का? भगवान त्यांना म्हटले, गाड्यांनो ऐका, तर्क कुतर्क करायची वेळ नाही. लय डोकं लावीत बसायला एवढा टाइम आपल्याकडे नाही. प्रसंग बाका आहे, वेळ टोकाचा आहे. तुम्हाला खरंच जगायचं असेल आणि खरंच मनापासून मरायचं नसेल तर चला. मग त्यांनी विचार केला. ते म्हटले, माधू ये बाय, पाण्यात बुडून तरी मरायचं, डोंगराखाली चेंगरून तरी मरायचं. जगलो तर जगलो, वाचलो तर वाचलो. चाल माधू. चाले तयार. काहींनी शर्ट काढले, काहींनी बाया माग सारल्या, डोक्याला टापशे मुंडाशी गुंडाळले, काहींनी धोत्राचे आचकच खावले. घेतल्या काठ्या हातात, लावल्या डोंगराला, हर 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 महादेव. जोर लगा के जोर. आता पर्वत कुठं उचलत असतो गो? पर्वत काय उचलायची काय येडेपणा या? पर्वत मूर्खाला कळत, पर्वत उचलत नाही. अहो काही काही सटकले, गुडघे फुटले, ते उचलायच्या नादात घामाघूम झाले, दमी भरले. काय कृष्णाने पाहिलं, यांचा जास्त अंत पाहायला नको. कृष्ण जवळ आला. काय केलं? त्यांनी हात लावला. त्यांनी हात लावला आणि गोवर्धनाला हात लावल्याबरोबर सरकन गोवर्धन वरती गेला. 7 फूट. किती उचलला? 7 फूट. काहींनी काठ्या लावल्या. मग हे सगळे मध्ये आले, काठ्या लावल्या. काही बुट्टे होते, त्यांच्या काठ्यात जाईना वर. त्यांनी पायाखाली दगड घेतले, मग काठ्या लावल्या. काही अमिताभ बच्चन होते, लंबू, त्यांनी डायरेक्ट डोके लावले. काहींनी हात लावले. आणि मग लेकरं बाळ, बाया माणसं, गाया वासरं सगळे त्या पर्वताखाली आले. सगळ्यांना निवारा मिळाला. ऐका बर का, किती दिवस राहिले त्या डोंगराखाली हे सगळे? 7 दिवस. पाऊस किती दिवस पडला? अखंड रात्रंदिवस. किती दिवस पडला? अहोरात्र 7 दिवस. हे सगळे गोकुळातले त्या डोंगराखाली किती राहिले? गोवर्धनाखाली 7 दिवस. आता प्रश्न इथं आहे बर का, या लिलेवर प्रश्न आहे. प्रश्न हा आहे, हा प्रश्न आहे बघा. प्रश्न काय आहे? महाराज, गोकुळात 7 दिवस पाऊस पडला, कृष्णाने पर्वत उचलला, सगळे त्या पर्वताखाली आश्रयाला आले. 7 दिवस म्हणजे रात्रंदिवस सगळे जण तिथं राहिले. तर आमचा प्रश्न असा आहे, सांगा महाराज, 7 दिवस त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था काय? हा प्रश्न आहे. 7 दिवस त्यांनी काय खाल्लं? 7 दिवस त्यांनी काय पिलं? त्यांच्या तहानेची आणि त्यांच्या भुकेची त्या डोंगराखाली व्यवस्था केली काय? हे बा, कार्यक्रम कोणताही असू द्या, नियोजनाची बैठक बसली,
विठाला 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 कार्यक्रम बरं झालं थोडं लेट आले दादा विठाला विठाला कार्यक्रम कोणताही असू द्या नियोजनाची बैठक बसली का त्या बैठकीत पहिलं नियोजन काय राहतं महाराज कोणते घ्यायचे ते मग पाहू पंक्तीचं बोला नाश्ता कोण घेत 7 दिवस चहा कोण देत सकाळची पंगत संध्याकाळची पंगत पहिलं नियोजन राहतं जेवणाचं कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही लग्न जरी करायला घेतलं मुलीचं तर पहिलं नियोजन काय राहतं माणसं किती येणार स्वयंपाक काय होणार त्या 7 दिवस त्या डोंगराखाली सगळ्या गोकुळातले लोक आश्रयाला जर राहिले तर 7 दिवस त्यांच्या तहान भुकेची व्यवस्था काय केली काय खाल्लं त्यांनी काय पिलं हा प्रश्न आहे या प्रश्नाला कीर्तनाला जो अभंग निवडला या अभंगात उत्तर दिलंय तुकाराम महाराजांनी हे कृष्णाची या सुखे भूक नाही तहान 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 कृष्णाची या कृष्णाची सुखे भूक नाही तहान कृष्णाची सुखे भूक नाही तहान कृष्णाची सुखे भूक नाही प्रश्न असा उपस्थित केलेला आहे 7 दिवस त्यांनी काय खाल्लं काय पिलं तान भुकेची व्यवस्था काय केली या कीर्तनाच्या अभंगात उत्तर दिलंय महाराजांनी तुकाराम महाराज म्हटले ऐका प्रश्न पडला ना तुम्हाला काय खाल्लं पिलं ऐकाव म्हणजे काय त्या गोवर्धन पर्वताखाली गाई वासरांसह तान्या लेकरांसह म्हाताऱ्या माणसांपर्यंत जेवढे जण त्या गोवर्धन पर्वताखाली 7 दिवस होते त्याच्यातल्या कोणालाही 7 दिवस तहानही लागली नाही भूकही लागली नाही भूक नाही तहान त्यांना तहान भुकेची पीडा झालीच नाही असं कसं बोलता महाराज अन्नमय प्राण आहे प्राण कसा आहे अन्नमय आहे किती काही म्हटलं कोणी काही जरी बोलत असलं तरी भूक लागणार म्हणजे लागणार आणि शमवण्याकरता अन्न खावं लागणार म्हणजे खावंच लागणार तहान लागणार आणि पाणी प्यावं कारण अन्नमय प्राण आहे तो अन्नाशिवाय राहूच शकत नाही आणि तुम्ही म्हणता भूक नाही लागली तहान नाही लागली हे येड्यात काढायचं उत्तर आहे महाराज येड्यात नका काढू योग्य संयुक्तिक बोला महाराज म्हटले खरं सांगतो त्यांना 7 दिवस आणि हे काही 1 आणि 2 दिवसाचा कारभार नाही हा आपल्याच्यानी 1 दिवस नीट निघत नाही महाराज पहा कालची शिवरात्र ना डोळ्या पुढं काय काय खाल्लं अहो
सध्याचा उपास म्हणजे खाण्याचा चंगळवाद. काही काही तास आहे, सकाळी 8 वाजताच उठला, बायकोने आठवण करून दिला आज शिवरात्र आहे बर का. भूक तर लय लागली गो. मग तिने ताटली भर वेपर्स तळले, पापड्या तळल्या, चकल्या तळल्या, शेंगदाणे तळले, हिरव्या मिरच्या तळल्या, 3-4 ताटल्या. 8 वाजता 10 वाजता तिला म्हणे काय आहे का ग, अजून झालं नाही का ग. अर्धा किलो साबुदाण्याची खिचडी एकट्यानी, तरी दुपारी 1:45 वाजता आहे. सफरचंद, चिक्कू, द्राक्ष, संत्री, 1 डझन केळाची फणी एकट्यानीच बसवली. तरी 4 वाजता पुन्हा म्हटलंय बाय काय काही जमानाच आज भूकच लिहिला. पुन्हा शेंगदाणे भाजायला लावले, गुळ शेंगदाण्याचे लाडू करायला लावले, 10-5 लाडू खाल्ले. तरी संध्याकाळी 6:30 6:45 म्हणतो झालं का ग फराळ. पुन्हा ताटली भर खिचडी, शेंगदाण्याची आमटी, फरा 2-4 ताटल्या वर आपल्या. आणि एवढं करून वाट्यावर येऊन बसला ना तर अगदी पार चेहरा पाडून पाहणारा कोणी म्हणल सकाळपासून यांनी चिटपाखरू खाल्लेलं नसल बुवा. निरंकार शिवरात्र दिसती बुवा याची. एवढं खाऊन एकाने विचारलं माधू काय रे चेहरा उतरला, तो म्हटलं शिवरात्रीचा उपास नाही का. एवढं खाऊन 1 दिवस आपण नाही काढू शकत महाराज. 7 दिवस त्यांना भूक लागली नाही, त्यांना तहान लागली नाही. अन्नमय प्राण आहे. याचा अर्थ काय. तुकाराम महाराज म्हणतात त्यांना तहान भुकेची पीडा का झाली नाही ते कारण तर ऐका ना. काय कारण. कृष्णाची या सुखे हे कारण आहे. तहान भूक का लागली नाही. कृष्णाची या सुखे भूक नाही तहान. कृष्णाची या सुखी म्हणजे काय केलं. सर्वज्ञ आहे भगवान कृष्ण, त्याला माहिती होतं का आता लवकर 7 दिवस हे प्रकरण काही मिटायचं नाही, यांना विठीला धरण्यात काही अर्थ नाही. 7 दिवस हे प्रकरण काही मिटायचं नाही, यांना विठीला धरण्यात काही अर्थ नाही. मग कृष्णाने काय केलं ऐका. काय आपलं रूप, कृष्णाने आपलं रूप सगळ्यांच्या हृदयात प्रगट केलं. काही वासरांसह प्रत्येकाच्या हृदयात आपलं रूप प्रगट केलं. आणि हृदयामध्ये कृष्णाचं रूप प्रगट झाल्यामुळं बहिर्मुख असलेली वृत्ती अंतर्मुख झाली. आणि ती वृत्ती हृदयात प्रगट झालेल्या कृष्ण स्वरूपाशी तन्मय झाली, एकरूप झाली. ती वृत्ती कृष्णाच्या स्वरूपात मिसळून गेल्यामुळं त्यांना तहान आणि भुकेची आठवण शिल्लक राहिली नाही. तुकोबारे म्हणतात का नाही तर कृष्णाची या सुखे भूक नाही तहान. आणि 7 दिवस पण ऐका महाराज, 7 दिवस अन्न पाणी नाही पण परमानंदाची प्राप्ती अंतःकरणात आहे. त्याच्यामुळं सगळ्यांचे चेहरे प्रफुल्ल आहे, सगळ्यांचे चेहरे टवटवीत आहे. सदा समाधान सकळांचे. उलट सांगतो किती दिवस गेले याच्यात, या डोंगराखाली किती दिवस राहिलो कळलेच नाही झाले किती दिसा. 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 बाहेरील वास विसरले, बाहेरील वास विसरले.
त्याच्यामुळे त्यांना काही कळालं नाही, कळलेची नाही. झाले किती दिवस आणि बाहेर पाऊस पडतो ना, त्यांना त्याची गंध वारताच नाही. बाहेरील वास विसरली. आणि एवढंच नाही विसरले महाराज, काय काय विसरले ऐका. घरदार विसरले, काम धंदा विसरले. त्या आनंदात वृत्ती निमग्न झाली तर त्यांना घर काम म्हणजे घरी गेलं पाहिजे, काम धंदे केले पाहिजे, संसाराचं त्यांना भानच नाही राहिलं. विसरू कामाचा तू कामनीचा, विसरू कामाचा, तू कामनीचा, विसरू कामाचा. राहीला यावे जावे, उद्वेग राहीला यावे जावे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. राहीला उद्वेग राहीला त्या डोंगराखाली त्यांना सगळा विसर पडून गेला. विसरू कामाचा तुका म्हणे झाला, उद्वेग राहिला यावे जावे. त्याच्यामुळे ताण नाही, भूक नाही का. कृष्णाचं रूप प्रगट झालं, वृत्ती त्या रूपात तन्मय झाली आणि त्याच्यामुळे वृत्तीच नाही राहिली ना, त्याच्यामुळं काही शिल्लक नाही. मग कृष्णाची या सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे विठोबा रघुमाई. भगवान गोकुळात अवताराला आला. त्यांनी गोकुळात एक नंबरची लीला केली, तिचं नाव आहे चोरी. श्रीमद भागवतात सगळ्या संतांच्या अभंगात देवाची पहिली लीला कोणती सांगितली? चोरी. ज्ञानोबरांनी काय अभंग लिहिला? रांगत रंगणी बांधिती चरणी देती गाराणी येशवदे साजनी दधिकृत बक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी. कृष्ण आळवा आळवा परतुनी माते दावा, कृष्ण आळवा. पहिलं काय केलं त्यांनी? चोरी. आता ऐका बरं का, एका कोपऱ्यातून सुरू झाली असं. आता भोसरी सारखं गाव गोकुळ, सगळ्या गावात तर एकाच वेळी नाही करता येत ना. एका कोपऱ्यात 2-5 घरं असतील, 10-5, आणि एका कोपऱ्यातून केली सुरुवात. आणि त्या कोपऱ्यामध्ये त्या रोज 7-8-10 घरी चोरी झाली ना, त्या बायांची झाली गडबड. ते म्हणून काकू तुझ्या घरी चोरी झाली का रात्री? हो ना, माझं लोणी खाल्लं ग, माझं दही खाल्लं ग, माझे मडके फोडले ग. मग एक म्हातारी म्हणे, तुम्हाला एक सांगते, तुम्ही मला काही म्हणा, मात्र नंदाच्या पोराचं म्हणती नंदाची या पोरी, संशय त्याचा आहे. मग त्या 7-8 जणी निघाल्या, नंदाच्या वाड्यावर आल्या. यशोदेला म्हटलं, आई तुला पटायचं नाही, तुला राग येईल, पण यशोदे ऐक, यशोदे तुला येईल राग, आपुल्या पोरा काही सांग. काय केलं? आवरी आवरी आपला हरिदुबळ्याची केली चोरी, घरी जावयाची उरी, कृष्णे ठेविली नाही गवळणी उताविळी, आली यशोदे जवळी, आवरी आपला वनमाळी, प्रलयो आमाती धला. तुला पटायचं नाही, राग येईल तुला. नाहीतर तुम्हाला एक सांगतो, काय पोरग किती वात्रट असू द्या, पोरग किती खोडकर असू द्या, आणि तुम्ही त्याच्या आईला त्याचे गाराने सांगा, आईला त्याचं गारानं पटतच नाही बुवा. पटलं तर शपथ आहे, पटतच नाही. तिचा समज एकच राहतो, माझं लेकरूतच नाही. बाहेर किती खोड्या करतो, सांगा घरी जाऊन आईला पटत नाही. आणि जिला पटत असेल ती सख्खी आईच नाही, असं आहेच ना. परत ती सावत्र असेल, मग पटतच नाही महाराज. काय
आईचं प्रेम म्हणजे लईच अवघड प्रेम आहे. ओ विठाला विठाला. ऐका ना, विट्टी दांडू खेळत होती पोरं. विट्टीचा टोला मारला, समोरून म्हातारा येत होता 80 वर्षाचा. त्या म्हाताऱ्याच्या डोळ्याला चाटून विट्टी गेली. 1 इंच ने मुकला, 1 इंच 1 इंच अशी डोळ्याला चाटून गेली. 1 इंच ने मुकला, नाही तर डोळ्यावर लागले असते, बुबुळ बाहेर पडला असतं, हांडळा झाला असता, म्हातारा गेला असता डोळा त्याचा. राग आला म्हाताऱ्याला, विट्टी उचलली त्यांनी. कोणत्या पोरांनी मारलं पाहिलं? फुगे तालमीकडचा होता तो. कारण मी वैष्णव विचारला जास्त आलेलो आहे ना. है की नाही राजे? विठाला विठाला विठाला. ते काय माने साहेब पण आहे ना. बरोबर, ते असू द्या. गेलो तिकडं, त्या बाईला म्हणी काकू बाहेर या. काय तुमच्या पोराला समज द्या. काय केलं? या बाई विट्टीचा टोला 1 इंचने मुकला, नाही तर डोळा गेला असता माझा. काकू म्हणे तुम्हाला खरं सांगू का? काय ते पोरग माझं नाहीच. हा म्हटला तुझ्या 7 पिढ्या ओळखीतो मी. 7 पिढ्यांची ओळख आहे तुझी माझी. काय बोलतो तू? मी चुकीचं बोलतो का? मी ओळखलं म्हणून तर दारात आलो ना. तुझंच पोरग आहे. टोला मारला त्यांनी, गेला असता डोळा, 1 इंचने मुकला. समजून सांग त्याला. ती म्हटली तरी पण सांगते बा, काही पण बोलू नका. काय ते पोरग माझं नाहीच. हा म्हटला का मी काय खोट? 1 इंचने मुकला ना, गेला असता डोळा. ती म्हटली काय बोलले तुम्ही? तो म्हटला 1 इंचने मुकला, नाही तर डोळा गेला असता. मग ती म्हटली तरी सांगते ते पोरग माझं नाहीच. हा निकच काय तेवढी माझ्या पोराचा नियम हुकूच शकत नाही. इसकू काही ते आई. काय ते प्रेमाला. पोरग नापास झालं 7वीला, त्याच वर्गात बसलं. बापाने आकाश पाताळ एक केलं. मूर्खा, नालायका, गथ्या, गाढवा, टीव्ही पाहतो, गेम खेळतो, पबजीच्या नादी लागतो. 12 महिन्याचा खर्च मातीत घातला, त्याच वर्गात बसला. लाज नाही वाटत, बाहेर निघ, डोळे पुढे उघडून कमरात लात घालील, कमरनं मोडील. बाप चिडला, पोरग वाट्यावर गेलं. स्वयंपाक घराच्या दारात आई उभी, त्या चौकटीत. पोरग वाट्याहून आईकडे पाहतो तर नवऱ्याची नजर चुकून आई त्याला सांगते जाय 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 म्हणतात ना, नको राग वडून घेऊ जाय. आणि ये मागच्या दाराने वाढते जेवायला. हिचं नाव आहे. आणि पोरग बाहेर गेल्यावर नवऱ्याने बायकोकडं मोर्चा वळवला. तो बायकोला म्हटलं ऐकलं का? समजलं का? कळलं का? आलं का लक्षात? ती म्हटली काय? तो म्हणतो तुमचा लेख नापास झाला. बरं, म्हणजे भाषा आहे का त्याची? भाषेवर लक्ष द्या, शब्दांवर. तो काय म्हणतो? तुमचा लेख नापास झाला. बरं, म्हणजे पास झाला तर याचा, नापास झाला का तिचा. गंमत. तिला म्हणतो तुमचा लेख नापास झाला. बरं, तरी स्वयंपाक घराच्या दारात उभी आई म्हणती अहो वहू द्या ना. हा म्हटलं वहू द्या ना म्हणजे मेंदूचा भाग आहे का? दगड भरले का त्याच्यात? अक्कल आहे का तुला? अन्न खाते का काय? मी म्हणतो नापास झाला, ती म्हणते होऊ द्या. अगं त्याच वर्गात बसला, डबल त्याच वर्गात, तरी ती म्हणते अहो बसू द्या ना. मी म्हणतो नापास झाला, ती म्हणते होऊ द्या. मी म्हणतो त्याच वर्गात बसला, ती म्हणते बस. कसं काय बोलती का तू? ती म्हटली अहो त्याला शिकवणारा मास्तर 18 वर्ष झाले त्याच वर्गाला शिकवतो ना. इसको कहते आई. पोरग किती वात्रट असू दे, किती खोडकर असू दे, आईला पोराच्या खोड्या पटत नाही. यशोदेला पटलं नाही. यशोदा म्हटली काही पण बोलू नका. बाळस गुण गुणाचे तान, बाळस गुण गुणाचे तान, बाळस गुण गुणाचे तान, गुण गुणाचे तान. दिसते गोजिरवाने, दिसते गोजिरवाने, दिसते गोजिरवाने, दिसते गोजिरवाने. काय सांगता घराने गोकुळ जाणारी, काय सांगता घराने गोकुळ जाणारी, काय सांगता घराने गोकुळ जाणारी, काय सांगता घराने गोकुळ जाणारी. यशोदा म्हटली बोलूच नका. तुमचे आळ केवढे, माझं पोरग केवढं. हा पोराचा विचार करा. असं काम करू शकतं का ते?
बाळ सगुणगुणा ताने बाल दिसते गोजुराने काय सांगता गाराने गोकुळच्या नारी. अग अख्ख्या गोकुळात माझ्या पोरासारखा पोरगा नाही. श्रृंग माझा वेडा यायला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गोकुळच्या नारी. आणि पोरग केवढं आहे ग? 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ खेळे का लटकाच घेता आळ गोकुळच्या नारी. दिसतो पाहिला कसा सावळा आगी चिमणा माझा गवळणीत खेळे राजा. चालल्या वर तोंड घेऊन मोर्चा काढायला कुशाल नादी लागले तृप्तीच्या. आय ओळख म्हणून झालोला विठ्ठला. तुम्ही थोडं थांबा. ती जर शांत नाही झाली ना तिची तृप्तीच करू. तिचं पोटच भरून टाकू. विठ्ठला एका गवळणीला लय राग आला. घराने सांगायला आलो आईने त्याची बाजू घेतली. ती गवळण उठली. बाकीच्यांना म्हटली काकू उठा उठा चला हिला असं पटायचं नाही. काय करू? रात्री चोरी करायला घरात आला का चोरी करताना धरू बदा बदा मारू मग हिच्या पुढं उभा करू तेव्हा डोळे उघडतील. उठा. लय बोलली. भगवान पेन द्यायला म्हटलं हिचा घर नंबर आण रे. बाहेर भोसरीत कुठं राहतील लय बोलती मी. पेन द्या असा हुशार त्याने आणलाच घर नंबर. आणि देवानी काय केलं ऐका. रात्री 12 वाजेच्या नंतर सगळं गाव सामसूम झाल्यावर जिला टमाटामा बोलली ना सगळे पोरं घेऊन तिच्या घरी गेला. दही दूध तूप काय खायचं ते सगळं खाल्लं. आणि जाता जाता भरलेला हात तिची सुनबाई झोपली होती त्या सुनाच्या तोंडाला पुसला. गेले निघून. पाठ झाली. सासूबाई उठली सुनबाई उठली. लाईट लावला. आता नसलच म्हणा पण वापरून घ्यायचं आता आहे ना सुविधा. लाईट लावला. सासूबाईनं सुनबाईचं भरलेलं तोंड पाहिलं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो पुरुष वर्गाला. प्रामाणिकपणे फक्त उत्तर द्या. चिटिंग करू नका. उत्तर प्रामाणिक द्या. तुम्हाला देवाची शपथ करा. बोला काय. सुनाचं तोंड भरलेलं पाहिल्यावर सासूचं तोंड गप राहील का? बोला ना राव खरं बोला ना. देवाच्या दारात तरी खरं बोला ना. अरे घरी तर घेऊच राहिले बायकोची बाजू. काय टाळ्या वाजल्या पाहिजे. सुनाचं तोंड भरलेलं पाहिल्यावर सासूबाईचं तोंड गप राहील का? आणि गप राहिल्यावर तिला कोणी सासू म्हणाल का? आणि आजची कोणी सासू राहते का? सुटला. सासूच्या तोंडचा पट्टा सुटला. सासू म्हटली घरातला चोर रात्रीची उठती अंधारात खाती गच गच खाती गिळत तरी कसं नरड्याच्या खाली उतरत तरी कसं खावत तरी कसं. ती पोरगी रडायला लागली. ती पोरगी म्हणे आत्या मी नाही हो उठलेच नाही हो खाल्लेच नाही हो. माझ्या लेकरांची शपथ हो तुमच्या लेकाची शपथ हो मी उठलेच नाही हो. अजिबात बोलू नको. दुसऱ्याला गप करायला पाहती. बोलून सारी. हा तू भामती तुझी आई भामती तुझी आजी भामती पंजी भामती खापर पंजी भामती चिपट. तिच्या 42 कुळाचा उद्धार केला. रडून गार झाली. पण गंमत ऐका काय. दुसऱ्या दिवशी देव रात्री पोरं घेऊन त्याच बाईच्या घरी गेला. दुसऱ्या दिवशी खायचं ते सगळं खाल्लं आणि जाता जाता भरलेला हात सासूबाईच्या तोंडाला पुसला. आता बरं आहे ना. लेवल केली लेवल. याला आमचे महाराज म्हणतात खेळ तो येण्याची खेळावा नट तो येण्याची अवगावा. अरे खेळ खेळे परी डाई न सापडे तो एक खेळिया आगळा रे. खेळ खेळता आला पाहिजे. डाव जमवता आला पाहिजे. ईडीच्या ताब्यात नाही गेलं पाहिजे. खेळ खेळे परी डाई न सापडे. विठाला सासूबाई उठली सुनबाई उठली. लाईट लावला. सासूचं तोंड भरलेलं सुनानी पाहिलं आणि सुनाच्या जीवात जीव आला. काय मधल्या घरात गेली. आरसा घेऊन आली. सासूच्या तोंड पुढे धरलं. ती म्हणे आत्या सुंदर ते ध्यान पहारच्या मधी. आणि जेव्हा ते तोंड भरलेलं पाहिलं
साडीच्या पदरान तोंड झाकलं. ती म्हणे ये बाया मी नाही गण, खरंच नाही गण, मी उठलेच नाही गण, मी खाल्लंच नाही गण, मला अशी सवयच नाही गण, लय गरिबीतून वर आले गण, लय गरिबीत दिवस काढले गण, एक एक टाइम उपास मारीत राहिले गण, धुणे भांडे केले असल गण, लोकांच्या गोदाडी शिवल्या गण, मला अशी सवयच नाही गण, मी उठलेच नाही गण, मी खाल्लंच नाही गण, तुला सांगूच कसं गण, तुला पटलच काय गण, आता खरंच काय गण, आता काय गण. ती सुनबाई म्हणे आता काही करू नका, फक्त एकच सांगा तुमच्या कुळात कोण होती अशी. काल माझ्या 42 कुळांचा उद्धार केला. आता तुमच्यातले काय काय म्हणतील हा लागला पुड्या सोडायला. पुड्या नाही अहो, पुड्या सोडायला हा का बाजार आहे का, कीर्तन नाहीये, पुड्या नाही, अभंग आहेत संत. नाथ बाबांचं का पाठ आहे तुमच्या. नाथ महाराज काय बोलले बघा, काय ऐका ना. आपण खावोनी दही दूध तूप लोणी, आपण खावोनी दही दूध तूप लोणी, हात पुशितो सोनेच्या मुखा लागून, एका जनार्दनी करी करणी, जातो पळून तेथो. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, काना काना नाचलेल्या मुच्या सुना, नाचलेल्या मुच्या सुना. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला आशेगाराने करायला लागला. रोज चोऱ्या व्हायला सुरुवात झाली. सगळ्या गोकुळात चोऱ्या झाल्या, सगळ्या गोकुळात. शेवटी त्या गोकुळाच्या गवळणी सगळ्या एकत्र आल्या. त्या म्हटल्या बाई एक ऐका, 10-5 जणी जाऊन तर काही वजनही पडत नाही, इम्प्रेस होत नाही, तिच्यावर काही परिणाम होत नाही. मी एक काम करू, काय सगळ्या जणी एकत्र येऊ ना, सगळ्या गोकुळातला सगळा बचत गट सगळा एकत्र आला. आणि सध्या महत्व कशालाही सांगू का, ऐका ना, मोर्चा कोणी काढला त्याला महत्व नाही. हो, मोर्चा कोणी काढला त्याला महत्व नाही. मॉब मॉब महत्वाचं काय, मॉब. सगळ्या गवळणी एकत्र आल्या नंदाच्या वाड्यावर. अवघ्या मिळोनी गवळणी देती यशवदे गारानी, खावोनी दही दूध तूप लोणी, फोडिली अवघी विरजनी, हे गे बाई आमाशी पहावे ना, यशवदे बाळ तुझा काना, कुठवर सोसू धिंगाणा. यशवदा आली, म्हटलं शांत बसा. एकीने सांगा बरं काय, एक कुठली ऐका काय सांगितलं. परवा आला आमुचे घरा, दारिणीला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, फोडीला. परवाच्या रात्री आमच्या घरी आला, खायचं ते खाल्लं. माझा सासरा राखणदार वस्तीचा, पडवी मध्ये त्याची खातच पडवीत राहते. वस्तीचा राखण, कुत्र पाळायचं तर म्हातारा ठेवला, सारी वस्ती राखण करतो. आणि यांनी काय नाही काय नाही, 87 वर्षाचं वय त्याचं. यांनी ताकानी भरलेला डेरा डोक्यात मारला त्याच्या. का बरं असं केलं, आमचे बाबा सांगायचे बरं का, बाबा आमचे नेहमी सांगायचे काय, कृष्णानी 87 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या डोक्यात भरलेला ताकाचा माठ का बरं मारला. बाबा आमचे म्हणायचे, कृष्णाने विचार केला, ते 87 वर्षाचं म्हातारड, गळ्यात माळ नाही, कपाळाला गण नाही, थोबाडात देवाचं नाव नाही, आळंदीला नाही, देऊला नाही, भंडारा डोंगरावर नाही, दादाच्या कार्यक्रमात नाही, वैष्णविचारच्या कार्यक्रमात नाही, एकादशी नाही, सोमवार नाही, गुरुवार नाही, कधी भाव तर रविवार. बर सगळ्यांच्या गळ्यात माळा. बायको माळकरी, पोरं माळकरी, सुना माळकरी, नातू माळकरी, नाती माळकरी, लेकी माळकरी, जावई माळकरी, भाऊ माळकरी, भाऊजाई माळ, सारं घरदार माळकरी, आणि ते एकटंच बिगर माळकरी. बर त्याला म्हटलं म्हातारड्या, अरे साऱ्या घरादारांनी माळा घातल्या तू का घालीत नाही. तर तो म्हणतो, गिरी महाराज साऱ्यांनीच माळा घातल्या, पाहुण्याच्या आमंत्रणावर जायला कोणी नको ग. सेपरेट आमंत्रणावर सुटलेला होता पठ्या, सोकावलेला. देवाला वाटलं काय जगून उपयोग, हाणला डेरा.
पण लई जुन्या लोकांची म्हण आहे बुवा, जुन्या लोकांची भोसरीकर माऊलीच्या काळातली जुन्या लोकांची म्हण आहे. काय म्हण? करणीला किडा नाही वक्त्याला पिडा नाही. त्याला काहीच झालं नाही, डेरा डोक्यात घातलं ते हसतच उठलं. यशोदा म्हटली बर बर बर. नंबर 2 नंबरची काय बोलली ऐका. दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात, गळ्यामध्ये हात घालीत मुखाशी मुख चुंबन घेत, हे गे बाई आमाशी पहा. बरोबर. नंबर 3 नंबरची काय बोलली ऐका. तिसरी आली धावोनी याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ बांधोनी, गाठ बाई कोणाशी सुटेना, हागे बाई कोणाशी आवरेना, यशवदे बाळ तुझा कान्हा. बरोबर. नंबर 4 नंबरची काय बोलली ऐका. काय? अवचित हरी तुझा आला आला, अवचित हरी तुझा आला, रात्र झाली 2 प्रहरी, आम्ही असतानी दसुरी, मुंगूस घेऊन आपुले करी, अवचित तुझा हरी आला, अवचित हरी तुझा आला. थोडं 1 मिनिट ऐका बर का राजो. ही गवळण निळोबारायांच्या गाथ्यात आहे. ही गवळण निळोबारायांची. ही कोणाच्या गाथ्यात आहे? निळोबारायांच्या गाथ्यात आहे. पण ऐका, निळोबारायांच्या गाथ्यामध्ये या गवळणीत फक्त एवढाच शब्द आहे बर का, इथपर्यंत. कुठं? अवचित हरी तुझा आला आला, अवचित हरी तुझा आला ग बाई बाई. हे गाथ्यात नाही बर का, ग बाई बाई. हे चावट गवळणी म्हणणाऱ्यांच्या माथ्यात आहे, हे गाथ्यात नाहीये महाराज. विठ्ठला विठ्ठला. अशा असंख्य गवळणींच्या तक्रारी सांगता सांगता 12:30 वाजायला 5 मिनिटं राहिले. आणि मग यशोदा म्हटले आता आवरत घ्या. आवरलं त्यांनी. काय काळजी करू नका, जा तुम्ही, मी करते त्याचा बंदोबस्त, मी करते. सगळ्या जणी घरी आल्या. यशोदेनी सांगितलं आता घरी नाही राहायचं, उद्या जाई राणा. मग दुसऱ्या दिवशी सगळ्या गाया गोपाळ घेऊन रानात गेला. गाया चारल्या, पोट भरलं, पाणी पाजलं, झाडाखाली सावलीला रवंथ करीत गाया बसल्या. आणि कृष्णाने सांगितलं ऐका गाड्या, काय शिदोरी ज्याची त्यांनी सोडून नाही खायची, मग माझ्याकडे जमा करा. सगळ्यांच्या शिदोऱ्या स्वतःकडे जमा केल्या, त्याचा काला केला, सर्वांना गोलाकार बसवलं आणि स्वतःच्या हाताने तो काला गोपाळांच्या मुखात भगवान परमात्मे. काय आनंद असलो. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, ग्यारे ग्यारे दही भात आम्हा देतो. त्यावेळी कृष्णाची परिस्थिती काय आहे? दशम स्कंदाच्या पूर्वार्धाच्या अंतिम चरणात व्यास महर्षी त्याचं चिंतन सांगतात ऐका. बिभ्रद वेणू जठर पटयो शृंग वेत्रे च कक्षे, वामे पानौ मस्तृण कवलम तत्फलान्यंगुलीषु, तिष्ठन् मध्ये स्वपरी सुहृदो हासयन् नर्मभिः स्वैः, स्वर्गे लोके मिषति बुभुजै यज्ञ भुक्पाल केली. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.